खुर्चीवर बसता का? खुर्चीवर बसा ना, खुर्चीवर बसा. संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. घेतील तयाशी सोपे आहे सुख, बोलिले मुखे नारायण. तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. सांगितले सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे न वाटे हे. तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरावया. तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. काय माझी वाणी मानेल संताची, रंज उचिताशी आपोलिया. येई पांडुरंगानी सांभाळून करुणा वचने आळवीत. मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या. आता हृदया पुले, चौपाळून या भले. वरी बैस पाऊले श्री गुरूंची, जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, ते वंदू श्री चरण श्री गुरुचे ते. नमस्कारोनी आता पांडुरंगाक, प्रथम नमन पांडुरंगाक. प्रथम नमन पांडुरंगाक. दोसर चरण संताचे, दुसर चरण संताचे. ज्याच्या कृपाला कथेचा विस्तार, ज्याच्या कृपाला कथेचा विस्तार. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. ज्याच्या कृपादाने कथेचा विस्तार, ज्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा गोडासा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज मानवी जीवन प्राप्त होऊन या जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला नितांत ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टी करता तुम्ही आम्ही रात्रंदिवस हाडाच्या काळी रक्ताचं पाणी करून अहोरात्र धावतोय, कुठल्याही पद्धतीमध्ये मला सुख मिळालं पाहिजे हीच मानवी जीवनाची अर्थ हक्क आहे. परंतु महाराजांच्या नजरेला असं पडलं का ज्या गोष्टीची यांना गरज आहे ती गोष्ट यांना जीवनात अजून मिळालीच नाही. ती गोष्ट मिळाल्याशिवाय यांना समाधान होत नाही आणि ती गोष्ट यांना मिळतच नाही. का मिळत नसावा? साध्य आणि साधन यांचा अंतर्भाव चुकलेला आहे. जी वस्तू यांना साध्य करायची त्या वस्तूचं साधन यांना सापडलं नाही आणि ते सांगण्याकरता आपण जावं. म्हणून तुकाराम महाराजांनी जे तुम्हाला साध्य हवंय सुख ते कशाच्या माध्यमातून मिळेल हे तंतोतंत या अभंगात सांगितले. महाराज म्हणतात, ए गड्या हो, मनुष्य जीवन घेऊन तुम्ही ते आलात, तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे ना, मग संसारात दोंडू नका. इथे आलात ना या जन्मात, आठवावे पाय विठोबाचे. विठोबाचे पाय आठवा, तुम्हाला सुख मिळाल्यावर आज शिवाय राहणार नाही. किती
सुख मिळेल तेने होय सर्व संसार सुखाचा, सर्व संसार सुखाचा होईल, जन्म मरण सुखाचं होईल. न लगे दुःखाचा लेश काही, कवडी इतकं सुद्धा दुःख राहणार नाही. घेता आलं ते घ्या, जे घेता आलं ते घ्या. पंक्तीला वाढणारा उदार आहे. अनेक प्रकारचे मेनू बनवलेत. तुम्ही कशा कशाला हात लावणार आहेत आणि काय काय येऊ द्या म्हणणार आहेत. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता. घेतील तयासी सोपे आहे सुख, बोली येले मुखे नारायण. करुणेचा सागर असणारा भगवान पंढरीश परमात्मा त्यानं तुमची करुणा केली आणि तुमच्यासाठी हे सुखाचं ठिकाण सांगितलंय. सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे न वाटे. हे तुम्हाला हे का बरं वाटत नाही. खरं तर त्या भगवान परमात्म्याने केवढे मोठे उपकार केले तुमच्या माझ्या जीवनावरती. तुका म्हणे तेने उपकार केला, भोळ्या भाविकाला तरावया. भोळे दीन दुबळे भाविकाला तरण्यासाठी या देवानं केवढा मोठा उपकार केला. हे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणलं तर जाता जाता एकच होईल, तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या लक्षात आला असं मी गृहीत धरतो. निर्धारित वेळेमध्ये मला थांबायचं आहे. सुरुवात कुठून जरी झाली तरी चालेल, शेवट मी तिथंच करणार आहे. जे तुम्हाला नेम लागेल का आपण लवकर आलं पाहिजे, लवकर सुरू केलं पाहिजे. मी जर गुममध्ये म्हटलं इथून पुढं 2 तास पकडायचे, 10 खेळ बरोबर होणार नाही. 10:30ला मी थांबणार आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना देत असताना अतिशय आनंदमय कार्यक्रम आहे. खरं तर ज्यांचं पुण्य उदयाला आलं असेल, अनंत जन्मातलं पाप जाळण्याची जागा या धर्ममंडपात आहे. अनेक नद्यांचं तीर्थ या मंडपात आहे. त्रिवेणी संगमात जीवनात कधी जाता नाही आलं तुम्हाला तर जाऊ नका, पण तो त्रिवेणी संगम या मंडपात आजपासून सुरू झालाय आणि कुणालाही इथे येण्याकरता बंदी नाही. ज्ञानोबरायाच्या शब्दात सांगतो, भलतेनी येथे यावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे. भलतेनी येथे यावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, येतुलेनी तिलांजली द्यावे संसाराशी. यारे यारे लहान तोर, यारे यारे लहान तोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी. येणाऱ्याला काय फळ मिळेल ते आधी ऐका. येणाऱ्यासाठी काय फळ आहे. जळती दोषाचे डोंगर, पहिलं तुमचं पाप जाणार. पुढे ऐका, शुद्ध होती नारी नर, नर नारी सर्व शुद्ध होणार आहेत. पण त्यासाठी काही पथ्य सांगितले 3ऱ्या तुकड्यात. गाती ऐकती सादर
सावध व्हा. नेमलट सारखं बसू नका, सुस्ताडू नका. पाखरानं असं टेंबे टेंबे खाल्ले असे मोकळ्या जागा सोडू नका. आणि अर्ध्यात कीर्तन झाल्याच्या नंतर येऊन बसण्याचे प्रयत्न करू नका. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. ही पवित्र हरिकथा ऐकणार 7 दिवसामध्ये तुमच्या बाह्य आणि अंतरंगात काय फरक पडेल ते ऐकून घ्या आणि पुढे चला. होये अंग हरी रूप, होये अंग हरि रूप होया, हरि रूप होया. कीर्तन चांग म्हणजे कीर्तन चांगलं आहे. कीर्तन चांग डबल कीर्तन चांगलं आहे. परिणाम काय? होय अंग हरिरूप. माऊलीत ज्ञानोबा सांगतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्राचिताचे. जे नामची नाही पापाचे आयशे केले. यमदमा उकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटली अवघी राठी. आईसा हा कीर्तनी ब्रह्मरस. टाळकरी कुठे? आईसा हा कीर्तनी ब्रह्मरस. ऐसा कीर्तने ब्रह्मरस, ऐसा कीर्तने ब्रह्मरस. मागचं तर सोडून द्या, पण पुढचं तरी धरा. तुमच्या जीवावर मी उभा आहे, सपशेल तुम्ही माझा पाठिंबा काढून घेतला. पडल ना मी. घोट बिन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ऐसा हा ब्रह्मरस या ठिकाणी आजपासून सुरू झाला. आणि तो ब्रह्मरस जर तुम्हाला सेवन करायचा असेल तर संसारातल्या चपला बुट्ट त्या गेटच्या बाहेर सोडा. जर तुम्ही प्रपंच आतमध्ये घेऊन येत असाल तर ब्रह्मरसाला मोकल्या जाल. निशेष प्रकारचा विसर पडावं आणि हृदयामध्ये भगवंत विराजमान व्हावं. 7 दिवसात तुम्हाला मोक्ष मिळेल. अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला. काय हरकत नाही. विषयी विषर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. आपण सर्व या बोधावर जाण्याच्या तयारीने इथे आलात. अशा या नामसप्ताहाला प्रारंभ झाला. प्रस्तावना देतोय. वर्ष 15व. कार्यक्रमाचं नैमित्य फार गोड आहे. पोरांनो प्लीज शांत. कार्यक्रमाचं निमित्त फार गोड आहे. जगाच्या कल्याणाकरता आलेले साधू 7 लोक या जगामध्ये परोपकार करतात. त्या 7 लोकांमध्ये 1 नंबरला कोण असेल तर ते साधू आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय फलंती. नदी असेल, गाव असेल, चंद्र असेल, सूर्य असेल, झाड असेल, जे काही येऊन गेले असतील परोपकारले, सर्वांमध्ये परोपकार करण्यामध्ये 1 नंबर जर कोणाचा असेल तो संतांचा आहे. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. हो, जीवनामध्ये त्यांनी एवढे मोठे परोपकार करून ठेवले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा ताच्या विभूती. देह कष्टविधी परोपकार. वैष्णवीची परोपकार. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा
विभूती जगाच्या बाश एकमेव जगत कल्याण करता जगाच्या कल्याणासाठी आलेले संत सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी केली. 15 वर्ष झाले आणि जेव्हापासून प्राणप्रतिष्ठा केली तेव्हापासून मी इथे येतो. कीर्तन असेल नसेल, प्रवचन असेल नसेल, 7 दिवस नाही, 1 दिवस नाही, 1 तासभर पण येण्याचे प्रयत्न करतो. 3 दिवसापासून सुरुवात झालेली आता 8 दिवसापर्यंत आलेली आहे. कुशल नेतृत्व आहे, चांगले लोक आहेत, दानशूर माणसं आहेत आणि कार्यक्रम ज्यांच्या आशीर्वादाने, पुण्याईने, कृपा आशीर्वादाने या ठिकाणी प्रस्थापित होत आहे. त्यामध्ये श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाला प्रारंभ करत असताना संत निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने, संत सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या कृपेने, संत सद्गुरू नारायणगिरी महाराज मठाधिपती सरलापट यांच्या प्रेरणेने, हभप भरतगिरी महाराज डवाळा आश्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत, संजयजी महाराज साठे यांच्या कुशल नेतृत्वाखाली या कार्यक्रमाला सुंदर अशी सुरुवात झाली. भरपूर लोक या ठिकाणी आलेत. पत्रवाळ्या टाकण्याचं काम माझ्याकडे दिले. उत्कृष्ट पदार्थ उद्यापासून पत्रवाळीवर येणार आहेत. आज ज्यांनी मला ओटीत घेतलं आहे ते श्री पुंजाराम मामा भोयटे, त्यांनी आम्हाला दत्तक घेतलं आहे. नंतर काय होईल ते बघू. आजचं अन्नदान ज्यांनी दिले ते श्री दिगंबर काका कदम यांनी सुंदर अशी संत भोजनाची पंगत दिली. आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं, महाराजांच्या वतीनं, तुमच्या सर्वांच्या वतीनं बरेच दिवसाची माझी अपेक्षा होती, माझी स्वतःची इच्छा होती का पवित्र जागेवर आपण कीर्तन केलं पाहिजे. आणि ते कीर्तनाचा जो माझा अट्टहास होता अनेक दिवसापासून माझ्या मनात चालू होता, परंतु माझी मनातली सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीप्रमाणे आज मात्र पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे ठाव चढणे चुकविला. तुमच्यासारख्या परमपवित्र मायबापांचं मला दर्शन घडलं हे मी माझं परम भाग्य समजतो. बेटातला कार्यक्रम असल्यामुळे एकतरी महात्मेजी या ठिकाणी उपस्थित असावं आणि एक तपोवान महात्मा जर या कार्यक्रमात उपस्थित असेल तर हे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडेल म्हणून भरतगिरीजी महाराज आज माझ्यासमोर या ठिकाणी बसलेले आहेत. आणि तुमच्यासारख्यांच्या समोर सेवा करणं हे माझ्यासारख्या एक सामान्य माणसाकडे आलेलं आहे, परंतु मी माझ्या निर्धारित वेळेत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अतिशय पवित्र असणारा हा महाराजांचा परिसर आहे. परम आदरणीय वैकुंठवासी सद्गुरू गंगागिरी महाराज हे मूळ पुरुष ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचना करता ज्ञानोबा आहे आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नंतर तेवढे प्रयत्न त्यांनी जे त्यांच्या जीवनात केले त्याचा हा आलेला साक्षात्कार. विठाला पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्या समकालीन असणारी सर्व महाराज मंडळी घेऊन या वारकरी संप्रदायाचा धुरंधर इतिहास रचण्याचं कर्तृत्व आपल्या जीवनामध्ये त्यांनी ठेवलं. अनिश पंढरीची वारी, वारकऱ्यावरती नितांत प्रेम आणि ज्ञानोबा जगद्गुरू तुकाराम महाराजांचं स्वप्न साकार करण्याचा विडाच बाबाजीनं उचलला होता. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 81 वर्षाचं वय असताना एक फार मोठी घटना घडली. मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करील, मला बोलणं गरजेचं आहे. 81 वर्ष गंगागिरी महाराजांचं वय असताना एक घटना घडली. पंढरपूरमध्ये कुस्त्याचा फड रंगला होता आणि या कुस्त्यांच्या फडामध्ये 28 वर्षाचा एक जवान त्यांनी भारतावरती संपूर्ण विजय प्राप्त करावा असं आंतरराष्ट्रीय दर्जाची हिंद केसरी कुस्ती पटकावली. ढोल ताशाच्या गजरामध्ये पैलवानाची मिरवणूक निघाली.
पैलवान सामान्य नव्हता. इकडे महाराजही सामान्य नव्हते. 7 फूट उंची आहे गंगागिरी महाराजांची. स्वतः पैलवानकी केलेली आहे. अरे पैलवानाचं कौतुक करण्याकरता पैलवान असावं लागतो. दानसुराचं वर्णन करण्याकरता दानसूर असावं लागतो. गायकाचं वर्णन करण्याकरता गायकच असावं लागतो. आणि वक्त्याचं वर्णन करण्याकरता वक्ता असावं लागतो. समोरून मिरवणूक आली, बँड वाजवतोय धाड 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 धाड. आणि महाराज समोर बसलेले असताना घोड्यावरून उतरून महाराजांचं दर्शन घेण्याकरता एक तरणा बांड 28 वर्षाचा युवक पुढे आला. दर्शन घेतल्याबरोबर महाराजांनी विचारलं, कोण आहे? ले, या देहाला जोग म्हणतात. जोग महाराज. महाराज नंतर जोग म्हणतात. कुस्ती जिंकली. दर्शनाला आलो. महाराजांच्या मुखातले शब्द निघाले. संत महात्मे हे ठरून बोलत नसतात. सहज बोलणे हाच उपदेश. सायास शिकवी. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. बाळा, हाडा मासाच्या पैलवानाला पाडणाऱ्याला मी मान देत नाही. अरे हाडा मासाचा पैलवान तर कोणी पाडेल. पण तुला पाडायचं असेल ना तर काळाला पाड. काळाला. बोलणारे कोण आहेत? गंगागिरी महाराज आहेत. ऐकणारे कोण आहेत? अजून महाराज नाही, जोग आहेत. तरणा बांड 28 वर्षाचा पुतळा. महाराज, मला बोलताय काय तुम्ही समजत नाही. एकाएकी या मंडपात येऊन बसणाऱ्या माणसाला, जीवनात पहिल्या कीर्तन ऐकणाऱ्या माणसाला एकही शब्द समजणार नाही. हे शब्द हृदयात साठवण्याकरता सोन्याचं भांडं लागतं. तेव्हा वाघिणीचं दूध त्याच्यात काढता येतं. विठारा विठारा. दृष्टांत ऐकाल, विनोद ऐकाल, विनोद ऐकून खदखदा हसाल, पण तत्त्वज्ञानातले शब्द ऐकण्याकरता भाग्य लागतं. हे सर्वसामान्य माणसाला ऐकायला भेटत नाहीत. लक्षात ठेवा. आणि कीर्तनामध्ये विनोद करणं 100% विनोद करणं. तुम्हाला समजण्यासाठी एखादं उदाहरण सांगणं हा भाग वेगळा. पण आमच्या कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विनोदाचार्य पदवी अजून आली नाही आणि पुढे येणार सुद्धा नाही. येणार सुद्धा नाही. नुसतं कीर्तन हे विनोदावारी नको आहे. लक्षात घ्या. तुला ते समजणार नाही आणि समजून घ्यायचं असेल तर संध्याकाळी माझ्या कीर्तनाला ये. ब्रह्मनिष्ठ साधू गंगागिरी महाराजांचं पंढरपूरमध्ये कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये जोग महाराज समोर येऊन बसले आहेत. आणि त्या दिवशी अभंग कोणता घेतला असेल? त्या दिवशी इतका सुंदर अभंग निवडला. एकाच माणसाला सुधारायचं होतं. मला असं वाटतं एका कीर्तनामध्ये एक माणूस जरी सुधारला तर कीर्तन सार्थकी झालं. एकच एक कीर्तनामध्ये एक माणूस रोज सुधारला पाहिजे. महाराज, तुमच्या कीर्तनातलं हे वाक्य माझ्या हृदयाला जमलं. मी आज माळकरी होणार. महाराज, मी उद्यापासून एकादशी धरणार. महाराज, मी ज्ञानेश्वरीचं पारायण करणार. बिडी फेकणार, तंबाखू फेकणार, दारू फेकणार, काय वगैरे वगैरे. एक माणूस एक कीर्तनामध्ये सुधारला. आजचं कीर्तन हे फक्त आणि फक्त जोगसाठी होतं. महाराजांनी विचार करून अभंग घेतला. देवदास महाराज त्या अभंगातले शब्द असे होते. जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार. ये नावे करीशुर, 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 ये नावे करीशुर. त्या दिवसचा अभंग हा आहे. जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर. महाराज, शब्द कानावर आले पण कळालं नाही. शब्द कानावर आले पण कळालं नाही. कीर्तन संपल्याच्या नंतर सांगितलं, बाबा
काय जिंकायचं मला सांगा ना. अरे काळ जिंकायचा आहे. काय करू मी त्याच्यासाठी? मला तुमचा अनुग्रह हवा आहे. इतक्या लवकर अनुग्रह देऊ शकत नाही. घाई करू नका, घाई करू नका. परमार्थाच्या मार्गावर चालणाऱ्या माणसानं कधीच जीवनात घाई करायची नाही. 50 पारायण ज्ञानेश्वरीचे करा, 50 पारायण गाथेचे करा, सद्गुरूची सेवा करा, कुणाचे तरी पाय धरा आणि त्यांनी ज्या दिवशी तुमच्या अंगावर फेटा फेकला ना त्याच दिवशी बांधण्याचे प्रयत्न करा. रिकामे फेटे बांधू नका. विठाला विठाला 7 दिवसाचा सप्ताह संपला. गळ्यामध्ये माळ टाकली आणि सांगितलं तुला काळाला जिंकायचंय, तू आता आळंदीला जा. आळंदी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना जोग महाराजांनी केली. 100 वर्षे होऊन गेले आणि त्या संस्थेमध्ये जे हिरे घडल्या गेले त्यामध्ये महाराजांचा जन्म ज्या गावामध्ये झाला त्याच गावातले बंकट स्वामी, ज्यांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमावं त्यांच्या काकडा भजनाला 25,000 लोकांनी बसावं. बंकट स्वामी जर काकडा भजन करायला, ऐका कान लक्षपूर्वक ऐका, बंकट स्वामी जर काकडा भजन करायला लागले तर आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर लिंबू जर ठेवलं तर समाधीमध्ये ज्ञानोबाराय डुलायचे आणि ते लिंबू त्या समाधीवर हालायचं. एवढी ख्याती बंकट स्वामीच्या भजनाची. विठाला विठाला बंकट स्वामीच्या तालमीत, जोग महाराजांच्या तालमीत बंकट स्वामी महाराज तयार झाले. गंगागिरी महाराजांचं वय थकत चाललं होतं. गंगागिरी महाराज आपल्या जीवनामध्ये विचार करत होते आपण काय करावं. या देहाचा अंत जर झाला ती परंपरा पुढे चालली पाहिजे. त्याच्या पुढे या गादीला सांभाळण्याकरता नादगिरी बाबा आले. नादगिरी बाबाही त्या ठिकाणी आपल्या या गादीला सांभाळत असताना त्यांनी विचार केला ही गादी मी कुणाकडे देऊ. हरिशरणगिरी महाराज आले. ही गादी आता पुढे कुणाकडे द्यावं. इथे थोडासा प्रसंग निर्माण झाला आणि मग हे म्हणायचं याला बसवा, ते म्हणायचं ते त्या गादीवर बसवा. परंतु त्या ठिकाणी बंकट स्वामीने सांगितलं आज आपण भेशी फोडू. काय करू. 10 विद्यार्थी 100 बडकर एक, याच्यातला एक निवडायचा आणि म्हणून पंढरपूरमध्ये चिठ्ठ्या टाकल्या. ज्यांची चिठ्ठी निघाल तो गादीवर बसल आणि ती चिठ्ठी निघाली कोंडीबा बाबा गवळी, कोंडीबा गणपत गवळी यांची चिठ्ठी निघाली. ते होते स्वामीचे भक्त. त्यांनी सांगितलं मला स्वामी किती आवडतात हे पहिले ऐका. तेही प्राणा परोते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. स्वामीला सोडून मी भेटत जाईना. यांना सोडून जर मला भेटत जायचं असेल जीवना वेगळी मासोडे, जीवना वेगळी मासोडी, जीवना वेगळी मासोडी, जीवना वेगळी मासोडी. सर्वांच्या अनुसार आली मुखा वाटे अमृत वचन नाविलाजाने त्यांना यावं लागलं. त्यांचं नामकरण झालं सोमेश्वरानंद गिरीजी महाराज. आणि 5व्या वेळेला ज्यांचा गादीवर नंबर लागला तेही याच नेकनूर गावामध्ये जन्माला आले का जिथं बंकट स्वामी जन्माला आले त्याच गावामध्ये नारायणगिरी महाराजांचा जन्म झाला. आणि ते आळंदीला गेले. आळंदीला संस्थामध्ये शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांना सांगितलं तुम्ही गाथा पाठ करा. काय महती असेल महाराज. भंडारे डोंगरावरती जाऊन ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, गाथा मुखोद्गत केला आणि आजार वृक्षाच्या झाडाखाली 108 पारायण ज्ञानेश्वरीचे केले. अतिशय वैराग्य, तेज, पुंज आणि अंतकरणामध्ये इतकी उदारता. महाराज त्यांचं चरित्र मी वाचत असताना माझ्या डोळ्याला पाणी आलं. रात्री जर कीर्तनावरून गाडी बाहेर निघाली असेल आणि रस्त्यावर जर एखादा माणूस बिना कपड्याचा किंवा थंडीमध्ये काकडणारा दिसला असेल, स्वतःचा फेटा, स्वतःचं शर्ट, स्वतःचं धोतर फेडून त्याच्या अंगावर टाकलं. महाराज मठावर घ्या, तिकडे बेटावर घ्या, तिथे गेल्याच्या नंतर कपडा देऊ. अरे म्हणले गॅरंटी नाही, माझी गॅरंटी नाही मी बेटावर जाईल म्हणून.
दान करायचं असेल तर आत्ताच केलं पाहिजे. एवढी उदारता ज्यांच्याकडे होती, एवढं दातृत्व ज्यांच्याकडे होतं, ते या गादीचे मालक. आणि त्यांनी या संपूर्ण बेटाचा इतिहास इतका मोठा घडवला. महाराज, चरित्र सांगायला गेलं ना मला अर्धा तासामध्ये 1 तासात पुरणार नाही. आपण सर्वजण भद्रा मारुती म्हणतोय ना, या भद्रा मारुती संस्थांची पूर्ण जमीन डेव्हलप केली. सर्व तीर्थक्षेत्र त्यांच्या हातामध्ये दिलं होतं. बाबांना सांगितलं मी कुठल्याच तीर्थक्षेत्राचा मालक होणार नाही. जिथे जिथे मला जमीन मिळेल आणि जिथे जिथे माझे आश्रम तयार होतील तिथे तिथे माझे सर्व विद्यार्थी राहतील. आणि त्याच विद्यार्थ्यांची नावं त्या आश्रमाला देऊन टाकले. 50-50 एकर जमीन सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातानं 7-12चं उतरवर नाव टाकून दिली. एवढी ज्यांची ख्याती आहे त्यांची इथं मूर्ती प्राणप्रतिष्ठा चालू आहे. विठाला विठाला माझ्या अल्पबुद्धीनं 4-5 गादीवर बसणाऱ्या वारसदारांचे नावं सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि हा कशातून झाला असेल माहिती आहे का? फक्त मला गेल्या वर्षी पुस्तक दिलं तर ग्रंथ तेवढ्या एवढं झाला. आणि अशाच माणसाला ग्रंथ द्या का त्यानं घरी नेऊन उघडून पाहायला पाहिजे आणि 4 माणसापर्यंत ते गेलं पाहिजे. गेल्या वर्षी दिलं तर तुम्ही मला घड्याळ, पण मी गेलो धनुष्यबाणाकडे जाऊ दे गेलो होतो. पण एक वाक्य लक्ष ठेवा, ग्रंथ तुम्ही मला दिला. आणि ही ग्रंथ संपदा अशा लोकांकडे गेली पाहिजे का त्यांनी वर्षातून एकदा तरी वाचन केलं पाहिजे. त्याचा फायदा मला झाला, मला त्याचं फळ मिळालं. आणि या कीर्तनाच्या निमित्तानं ही प्रस्तावना मला इथे ठेवता आली. विठाला विठाला ऐका, अशा या परमपवित्र प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण कीर्तनाला सुरुवात करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून मानवी जीवन प्राप्त झालेल्या प्रत्येक माणसाला ज्या गोष्टीची नितांत गरज आहे ती वस्तू कशाने हस्तगत होईल ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा एक माणूस जगात सापडणार नाही का मला सुख नकोय म्हणणारा आहे. कोणी कुणाची प्रार्थना आहे? मज लागे दुःख व्हावे आईसे कोणी भावे ना जीवे. फक्त आणि फक्त साध्य आणि साधन हे आपल्या जीवनामध्ये सुटलेलं आहे. तुम्हाला साध्य पाहिजे सुख आणि साधन धरलंय संसार. लक्षात घ्या बरं. तेही साधन असं धरलं, एका माणसाने आपल्या कामावर 2 गडी ठेवले आणि त्या गड्यांना दुपारच्या वेळेमध्ये नांगर बनवण्यासाठी एक झाड तोडायला सांगितलं. त्यांनी झाडसुद्धा तोडलं, पण ते झाड असं तुटल्या गेलं का त्या झाडाला पुढे 4 फांद्या तशाच राहिल्या. पोरांना म्हणले हे झाड तुटलंय, आता आपल्याला तिकडे घेऊन टाका, याचा आपल्याला नांगर बनवायचा. त्यांनी सांगितलं कामावून सुट्टी झाली का, जाता जाता घेऊन जाऊ. आणि म्हणून हे झाड आणायला 2 जण आले. बराच वेळ गेला पण ते खांद्यावर झाड घेऊन येतच नव्हते. म्हणून तो मालक स्वतः पाहायला आला, काही अजून काय येत नाहीत. जेव्हा मालक पाहायला आला तेव्हा एकाचं तोंड इकडं होतं खांद्यावर फांदी घेऊन, एकाचं तोंड इकडं होतं आणि एकाचं तोंड तिकडं होतं. आणि त्या दोघांची वडावडी चालू होती. किती दिवसांनी ते झाड बाहेर आलं असतं. कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर इकडं एकाचं तोंड आणि तिकडे एकाचं तोंड चालणार नाही. सप्त्यात सुद्धा इकडं 2 तोंड करून वाढणारे माणसं असतील तर सप्ताह होणार. तुम्हाला कोणाला तरी एका दिशेला यावं लागेल. आणि म्हणून शेतकरी दादा विचार करू लागला, झालं काय? ते म्हणले 1 तास झालं फांदी बाहेर घेतो येत नाही. थांबा म्हणले, खाली ठेवा आणि दोघांचे तोंड सरळ करा. दोघांचे तोंड एककडे आले आणि फांदी लवकर बाहेर निघून आली. साध्य आणि साधन. जोपर्यंत तुम्हाला साध्य साधन कळत नाही तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आपलं साधन एवढं मोठं चुकलेलं आहे का आपण सगळे सुख पाहायला लागलो या संसारात. कितपत सुख आहे आणि कितपत नाही आणि किती दुःख आहे. चालतीवर नुसते प्रमाणासोबत ठेवणारे, जास्त प्रमाण म्हणायचे नाही. जिथे योग्य वाटेल तिथे म्हणण्याचा प्रयत्न करू, वेळेअभावी बाकी काही नाही. ऐका, पहिलं नाथ महाराजांच्या भागवतातले ओवी सांगतो. साठे महाराज ओवे ऐका. नाथ महाराज भागवतात सांगतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाच्या श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या. या मृत्यू लोकामध्ये सुखाची कल्पना संसारामध्ये पाहणाऱ्या माणसानं जर ती अपेक्षा ठेवली तर होईल काय?
ढेकणाच्या बाजा सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे मूर्खत्व वचना येऊ पाहे ढेकणा नाचा बाजा सुखाची कल्पना देवदना येऊ पाये दुःखाचा कल्पना येऊ पाये प्रमाण नंबर 2 दुःख मानवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला नाही गेला जनयन मुखी नाही केला इंद्रजातीच्या खिला पावला इंद्रजी शासीन पावला माया वेशीला जीव माझा माया वेशीला जीव माझा जीव माझा प्रमाण नंबर 3 सुख नाही सुख नाही कोठे आलिया संसारे सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हो प्रमाण नंबर 5 संसार दुःख मूळ चहूकडे लिंगल विश्रांती नाही कोठे रात्र दिवस काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वडाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी कवना मी शरण जाऊ दृष्टीचे जल निर्मळ प्रमाण नंबर 6 संसार नगरी बाजार भरला यात सुख नाही नगरी बाजार भरला यात सुख नाही यात सुख नाही यात सुख नाही यात सुख नाही यात सुख हो नाही यात सुख नाही त्यात सुख नाही यात सुख नाही यात सुख नाही संसार नगरी बाजार भरला यात सुख नाही संसार नगरी बाजार भरला यात सुख नाही यात सुख नाही संसार सारणो हे माया मृगजळ भासत संसार सारणो हे संसार करलो हे माया माया भासत संसार करलो हे जगत भ्रांतीचा काय विश्वास जगत भ्रांतीया काय विश्वास उद्भव माया तुझ्याला उठवा वैरागा माया वासुदेवाला उठवा वैरागा बघा फलकट तो संसार येथे सार भगवंत ज्ञानोबराय वर्णन करतात संसाराचं यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडू सुता ऊर्ध्व मूल मध्य शाख अश्वस्थं प्रावृयं छांदांशी यस्य पर्णानि यस्तम वेदस करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्ये इंद्रचंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी
छेदिती ना. एवढं ऐकून तुम्ही हादरले का? एवढे प्रमाण दिले याच्यात सुख नाही, मग याच्यात राहूनच फायदा काय? याला सुखी सुद्धा करता येतं. दुसरे प्रमाण लक्षात घ्या, याला सुखी सुद्धा करता येतं. संसारातलं सुख भोगण्यासाठी मनुष्य 4 गुणाने संपन्न पाहिजे. आता अंडरलाईन करा माझ्या शब्दाखाली. संसारातलं सुख भोगण्याकरता मनुष्य 4 गुणाने संपन्न पाहिजे. यातला एकही गुण जर कमी असेल तर तुम्ही संसारातलं सुख भोगू शकत नाही. विठाला विठाला काय झालं महाराज? मी आजारी पडलेलो आहे, इथं सलाईन चालू आहे, पण माझी हिंमत नाही झाली तुम्हाला नाही म्हणायची. आणि मला डॉक्टरनं सांगितलं तुमची शुगर 250च्या पुढे गेली आणि तुम्ही भात आणि भाकरी खाऊ नका, थोडीशी चपाती खा. आणि मी चपातीचीच मागणी केली, पण आता नाही गुणाचं तर खाईल कोणाचं? पुढं भाकरच आली. राजगुरू महाराजांना म्हणलं अर्धी तुम्ही घ्या, अर्धी मी घेतो. चला, पाणी पिल्यानं काही होणार नाही. 4 गुणाने संपन्न असणाऱ्या माणसाला संसारात सुख मिळतं. हे 4 गुण पहिले लक्षात घ्या. 1 नंबरला संसारातलं सुख भोगणाऱ्या माणसाला शरीर चांगलं पाहिजे. काय? तुमचं शरीर जर चांगलं नसेल, दिसायला नाही, असायला निरोगी शरीर पाहिजे, सुदृढ शरीर पाहिजे. आणि जर तुम्हाला शरीराची साथ नसेल तर पैशाच्या गादीवर जर तुम्ही झोपले तरी तुम्हाला सुख मिळणार नाही. कथा जर करायची असेल, कीर्तनात उभं राहायचं असेल, तरी सुद्धा तुम्हाला साथ कोणाची लागेल? कथेची सामुग्री दे अवसानावरी, दे अवसानावरी. कथेची सामग्री दे अवसानावरी, दे अवसानावरी. कथेची सामुग्री दे अवसानावरी, दे अवसानावरी, दे अवसानावरी. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. शरीर सुदृढ पाहिजे, शरीर दणकट पाहिजे, शरीर निरोगी पाहिजे. संसारातलं सुख भोगण्याचं पहिलं साधन, जोपर्यंत तुम्ही चांगले तोपर्यंत तुमच्याशी सगळे चांगले. तुमचं शरीर गेलं का लोक टाटा करतात. चांगल्या चांगल्यांची उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या नाशिकला वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी मजबूत केला ते वेदांताचार्य जगन्नाथजी महाराज पवार. सांगा, अंतकाळाच्या वेळेला किती त्रास भोगावा लागला? मग प्रमाण आठवतं, जोवरी चळन गा तोवरी म्हणते माझा माझा, मानिती लान तोर सुखाच्या, इंद्रिय मावळली आला बागून आजा, कैसे विपरीत झाले तोचे बस. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा माझा. आणि म्हणून पहिलं साधन पाहिजे शरीर. संसारातलं सुख भोगायला दुसरं साधन पाहिजे संपत्ती. काहींचे शरीर नुसते दांडगे दुंडगे पण ठणठण पाल. इथे जर तुम्हाला संसारातलं सुख भोगायचं असेल तर संपत्ती पाहिजे. काही वाक्याखाली अंडरलाईन करा. 2 गोष्टीचं जीवनात इतकं मूल्य करा. परमार्थ करणाऱ्या माणसानं क्षणाचा विचार करावा, क्षणाचा. आणि संसार करणाऱ्या माणसानं कणाचा विचार करावा, कणाचा. बोललं तर अहंकारातल्यासारखं वाटेल, थोडं अभिमानातल्यासारखं. पण जेव्हा संस्थेमध्ये 4 वर्षे आम्हाला शिकण्याचा प्रसंग आला त्यावेळेला दिवसातले 1 ताससुद्धा वाया जाऊ दिला नाही. तेव्हा आज इथे उभा राहण्याचा योग आला. 1 तास वाया जाऊ दिला नाही. आपल्याला किती अभ्यास करायचा आहे, आपलं टार्गेट काय ठेवायचं, आपल्याला किती शिकायचं आहे, हे जर या वर्षामध्ये आपण पूर्ण केलं
तर आपल्याला लाईफमध्ये याचा नक्की फायदा होईल. आणि म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसानं क्षणाक्षणाचा विचार करा आणि संसार करणाऱ्या माणसानं कणाकणाचा विचार करा. खाऊन माझा पण टाकून माजू नका. कणाकणाने जर तुम्ही संसार करीत आलात, संसारामधला माणूस कंजूस नसावा पण काटकसरीचा असावा. कंजूस वेगळा आणि काटकसरीचा असणारा वेगळा. कंजूस म्हणजे खाऊ घालायचं नाही, खाऊ द्यायचं नाही. नुसतं जिलेबीकडे पाहायचं, वास घ्यायचं आणि झोपून घ्यायचं. त्यांना पंक्ती देऊ नका आणि पंक्तीत फिरू पण देऊ नका. ते दुसऱ्याच्या पंक्तीत सुद्धा वाढत नाहीत. बुद्धी 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 टाकतो कधी, उद्या का आज नाही. लक्षात घ्या, काटकसरपणा किती केला पाहिजे. गुळ आहे का, ठेव इथं, काय भेऊ नको. कोणाला द्यायचा, मलाच द्यायचा. विठाला विठाला विठाला. अहो महाराज एका कीर्तनामध्ये पोरांना सांगितलं कणिक आणि गुळ घेऊन ये. पोरग इतकं हुशार होतं ना, असंच होतं. आलं घेऊन राईट हो, पण कणिक माया पुढे ठेवली आणि गुळ पकोद्या पुढे ठेवला. 2 तास ते गुळ खाईन आणि 2 तास मला कणिक खाता येईना. मेलो मी तसा. लक्षात ठेवा, कणाकणाने संसार केला पाहिजे. संसार कणाकणाने केला पाहिजे. एका माणसाने गुलाबाचं झाड लावलं. लक्षपूर्वक आहे का, इकडे 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 झाड आहे. कसा संसार कणाकणात केला पाहिजे आहे का. एका माणसाने गुलाबाचं झाड लावलं. त्या झाडाला 7 फुलं आले. किती फुलं आले, 7 फुलं आले. त्यानं एक एक फुल 7-7 रुपयाला ऐकलं. 7 35 रुपये आले. 35 रुपयाचं त्याने एक धोतर घेतला नेसायला. काटकसर किती, 6 महिने एकच धोतर नेसलं. धोतर इरलं. एका धोतराच्या 3 लुंग्या केल्या. 3 लुंग्या त्या 6 महिने गुंडाळल्या. 3 लुंग्या इरल्या. 3 लंगूट बंद केले. टेन्शन येऊ देऊ नका. मोकार मोकार कितीतरी दृष्टांत आहेत. आणि पोट भरून हसा, गालात मोकळं हसायचं. मोकळं हसा म्हणजे हृदय चांगलं राहतं. लंगूट बंद केले. 6 महिने लंगूट बंद वापरले. तितक्यावर थांबला नाही ना, त्याच्या वाती केल्या. त्या वातीचा दिवा लावला. अजून पुढे जायचं. त्याची एका डब्यात राख धरली वातीची. ती राख त्या गुलाबाच्या झाडाला नेऊन टाकली आणि त्याला पुन्हा 7 फुलं आले. ते पुन्हा 35 रुपये विकले. दुसरं धोतर घेऊन आला. विठाला विठाला. संसार करायचा ना, एवढा कंजूसपणा ठेवा, काटकसर ठेवा, उदळमानकेपणा करू नका. आणि परमार्थ करायचा असेल ना तर क्षणाक्षणाची मर्यादा ठेवा. जाईल म्हणे कीर्तनाला चाल झाल्यावर जाईल, अर्ध कीर्तन झाल्यावर जाईल, हे असं करूच नका. अपसेंटमध्ये तुमचा नंबर लागल. 8:30ला मंडपात तुम्ही आलेच पाहिजे. आल्याबरोबर एवढा मंडप भरला होता, जेवायला त्याच्यापेक्षा जास्त भरला. आणि फेटा बांध बनावत मला चक्कर आली. भला मोठा मांडव ना, आत 5च पांडव. बरोबर ना. असं नाही करायचं. 8:30ला सुरू, 8:30ला झाले पाहिजे आणि परफेक्ट टायमामध्ये काम झालं पाहिजे. संसार करत असताना संपत्तीची गरज आहे. धनवंता लागी सर्व मान्यता ये जगी, सर्व मान्यता ये जगी, सर्व मान्यता ये जगी, सर्व मान्यता सर्व मान्यता ये जगी, सर्व मान्यता ये जगी. धनावाल्या माणसाला जगात मान्यता आहे, तालुक्यात मान्यता आहे, जिल्ह्यात मान्यता आहे आणि घरात पण मान्यता आहे. रिकामं नारळ घरी घेऊन गेले का वाटोळच झालं. आधी पाकिट ठेवायचं आणि मग नारळ दाखवायचं. मग तुमची ठेप कशी राहते. नाथ महाराजाची ओवी आहे का. धनवंत पुरुषाची स्त्री
तव करी कैसी कुटका देखो जैशी कुकांत हलवी असा मान राहतो. आणि म्हणून संसार करणाऱ्या माणसाकडे धन पाहिजे, धन. आणि परमार्थ करणाऱ्या माणसाकडे ज्ञान पाहिजे, ज्ञान. इथं धन कामी नाही आहेत. तुमच्या खिशात 2 लाखाचं पाकिट घातलं आणि फेटा बांधून उभं केलं, तुम्हाला चाटासुद्धा मारता येणार नाहीत. इथं ज्ञानच पाहिजे. पण हे ज्ञान मात्र रोडवर चालणार नाही, तिथं धनच पाहिजे. इथं ज्ञानेश्वरीचे बाबा कामी येतील, पण गाडी पेट्रोल पंपावर नेली आणि डिझेल टाकलं आणि त्याला जर सांगितलं कितव्या अध्यातल्या किती ओव्या म्हणू, तो म्हणीन डांबरीवर बस, पहिले पैसे दे. तिथं धन लागत. जिकडं धन लागत त्याला संसार म्हणायचा, आणि जिथं ज्ञान लागत त्याला परमार्थ म्हणायचा. म्हणून ज्ञान घ्या, एवढं ज्ञान घ्या. लक्षात ठेवा, शरीर पाहिजे, संपत्ती पाहिजे, 2 झाले ना. तिसरं पहा, हे 2 असून चालत नाही, सत्ता सुद्धा पाहिजे. शहाणपणा तेव्हाच चालतो सत्तेपुढं. ज्याच्याकडे सत्ता नाही त्याला बोलण्याचा अधिकारच नाही. आणि म्हणून सत्तेसाठी काय काय चालू आहे हे काहीच तुम्हाला सांगायची गरज नाही. आता अशी झोप यायला लागली, 2 दिवस झाले, सगळ्या झोपा गेल्या होत्या. मला सत्ता मिळाली पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे. इकडं उडी मारू का, तिकडं उडी मारू का, तिकडे जाऊ का, सांगा मी गोळ्या घालू का, पेपर गिळून घेऊ, काही करायची तयारी आहे. पण काय पाहिजे हे असं कोणी म्हणणारच नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, आणि यांची मला सेवा करायची. सोडून द्या, सेवा करायला पदाची गरजच नाही. ज्याला देश सेवा करायची ना त्याला पदाची गरज नाही, तो कुठल्या पद्धतीनं करू शकतो. ऐका, काय पाहिजे, शरीर पाहिजे, संपत्ती पाहिजे, सत्ता पाहिजे, आणि चौथं लयच महत्त्वाचं सांगणारे थांबणारे, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, त्याच्या जीवनामध्ये देवाची भक्ती त्याने केली पाहिजे, तरच सुख मिळेल. विठ्ठल विठ्ठल सत्ता आहे, शरीर आहे, संपत्ती आहे, पण देवाची भक्ती करीत नाही. काय थोरपण जाळावे, थोर पण नको आहे. आणि पत्रिका छापणाराला आणि पत्रिकेत नाव टाकणारा इथून पुढे माझी विनंती राहील, कोणतंही पूजन कोणाच्या हस्ते ठेवा, पण ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्याच्या हस्ते ग्रंथपूजन विनपूजन ठेवूच नका. विठाला विठाला. जो हाडाचा वारकरी असेल ना त्याच्या हाताने विनपूजन ठेवा. जो हाडाचा वारकरी असेल ना त्याच्या हातानं ज्ञानेश्वरी पूजन ठेवा. आणि बांबू कोणाच्या बी हातानं पूजा. विठाला विठाला काय होतं, हा काय देईल आणि तो काय देईल, दे तर देण्यात तर नको देऊ नको, पण अपवित्र माणसाच्या हातानं ग्रंथ पूजा करू नका. काय नाही, गळ्यात माळ असणं हे शरीराचं पावित्र्य आहे, वारकऱ्याचं भूषण आहे. मग एवढ्या एखाद्या वेळेला खाली जावं लागतं का त्यांना मान देण्यासाठी आम्हाला तिकडे जावं लागतं स्पीकरवाल्याजवळ. मग तिथं मनाला थोडंसं दुखल्या जातं, आमच्या दुखल्या जातं ना. एवढे अभंग ज्ञानेश्वरीची ओव्या पाठ करून सेवा करून हे काय चालू आहे. पथ्य सांभाळा, चला पुढे. शरीर पाहिजे, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, आणि तो माणूस देवाची भक्ती करणारा पाहिजे. रावणाकडे शरीर होतं, रावणाकडे सत्ता होती, रावणाकडे संपत्ती होती, पण रावणाकडे देव नसल्यामुळे त्याला मरावं लागलं. एकच वस्तू नव्हती, देव. तो
तुम्हाला जर जीवनामध्ये सुख पाहिजे असेल संसारातलं, तर तुमच्या जीवनात तुम्हाला एकच करावं लागेल. कदाचित संपत्ती नसली तर चालेल, कदाचित शरीर कमकुवत असलं तरी चालेल, कदाचित तुमच्याकडे सत्ता कमकुवत असली तरी चालेल, पण तुमच्या पाया पडून एकच विनंती आहे, आठवावे पाय विठोबाचे आठवावे पाय विठोबा, आठवावे पाय विठोबा. संसारा एक सुख आहे, संसारा आलिया एक सुख आहे, संसारा आलिया एक सुख आहे. संसारा आलिया एक सुख आहे. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. देशाची संपत्ती मिळाली पण देवाचे पाय आठवले नाही, सुख मिळालं नाही. उदाहरण नंबर 1 रावण, उदाहरण नंबर 2 हिरण्यकश्यपू. लक्षात घ्या, मागच्या जन्मातलं पाप घेऊन जर तुम्ही आलात तर तुम्हाला देव आवडणार नाही. मागच्या जन्मातलं पाप ज्यांनी आणलं असेल ते त्याला या जन्मात भोगावं लागेल, आणि या जन्मात जर पाप कराल तर ते पुढच्या जन्मात भोगावं लागेल. मागच्या जन्मातलं पाप सुद्धा या जन्मात भोगल्याशिवाय चुकणार नाही, भोगल्याशिवाय चुकणार नाही. मागच्या 7व्या जन्मामध्ये, 7व्या जन्मातलं उदाहरण धृतराष्ट्राचं. धृतराष्ट्र राजा होता. 7 जन्म गेल्याच्या नंतर परत तो आंधळा झाला. शिकार करण्याकरता जंगलात जातो. दिवसभर शिकार पाहिली, शिकार मिळाली नाही, पाणी सुद्धा मिळालं नाही. शिकार मिळाली नाही, पाणी मिळालं नाही, म्हणून राग आला आणि रागाच्या भरामध्ये एक माचीसची काडी ओढली आणि जंगल पेटून दिलं. पेटलेल्या जंगलामध्ये सर्व वणवा लागला. एक सर्पीने बेळामध्ये घुसली, विस्तवानं डोळे गेले, आंधळी झाली आणि तिचे 100 पिलं होते अंड्यात घातलेले. 100च्या 100 अंडे फुटून गेले. पण सर्पिनीनं शाप दिला, इथून पुढं 7व्या जन्मात तुला 100 मुलं होतील, 100चे 100 मरतील, आणि माझे जसे डोळे गेले तसे तुझे डोळे जातील, आणि ज्या जंगलामध्ये मी जळून मरते तू सुद्धा जंगलामध्ये मध्ये जाऊन मरशील. हा शाप 7व्या जन्मात का होईना पण धृतराष्ट्राला भोगावा लागला. अजयमेळ 4 वेळेस शास्त्र 18 पुराण पाठ होते. ब्राह्मण कुलामध्ये जन्म झाला होता, पण मागच्या 3ऱ्या जन्मामध्ये बद्रीनारायणाची यात्रा चालू होती, आणि यात्रेच्या रस्त्यामध्ये हा ब्राह्मण यात्रा करत होता. कडाक्याची थंडी आहे, 0-5 सेल्सिअसमध्ये, आणि सकाळी 4 वाजता हा ब्राह्मण बिना कपड्याचं झोपलेला आहे. थंडीनं अंग गारठलं, आणि त्याच रात्रीला तिथे एक तरुणी आपल्या वडिलांना घेऊन तीर्थयात्रा करत होती. 22 वर्षाची तरुणी. तिनं बापाकडे पाहिलं, सांगितलं, बाबा हा संन्यासी थंडीमध्ये झोपला आहे आणि इतका गारठला आहे, अर्ध्या तासामध्ये याला जर कपडा अंगावर नाही मिळाला तर हा वाचू शकत नाही. बाबा मी काय करू शकते सांगा. बाई माझ्या अंगावरचं कपडा काढ आणि संन्याशाच्या अंगावर टाक. बाबा संन्यासी वाचेल पण बाप मरेल, संन्यासी वाचेल पण बाप मरेल. मला संन्यासीही वाचला पाहिजे आणि माझा बापही जगला पाहिजे. पोरी काय करते ग बाबा, तुमची परवानगी असेल तर हातावर कमुंडातलं पाणी घेते, चंद्र सूर्याला साक्षी ठेवते, आणि या संन्याशाच्या शेजारी मी झोपते आणि माझं वस्त्र त्याच्या अंगावर टाकते. तोही वाचेल, मीही वाचेल आणि तुम्हीही वाचाल. हातात पाणी घेतलं, सूर्यनारायणाची चंद्राची शपथ घेतली. माझ्या भावाप्रमाणे ही व्यक्ती आहे, आणि याला वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावरचा कपडा टाकला. गरमी आली, मुलीला झोप लागली. संन्यासी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठला, आणि उठल्याबरोबर पाहिलं का माझ्या शेजारी मी नैष्ठिक ब्रह्मचारी आणि तरुणी येऊन कोण झोपली असन. शाप दिला आणि सांगितलं, सूर्य उदय होता क्षणी तू जागेवर जळून मरशील. काही चुकलं का तिचं? नाही. सूर्य उदय व्हायच्या वेळेला ती उठली आणि भडका झाला शरीराचा, पण जाता जाता तिने सांगितलं, या जन्मात मध्ये जरी तुम्हाला जाळलंस ना, पुढच्या जन्मामध्ये 3ऱ्या येऊन मी तुझा बदला घेईल. ती वेश्या होऊन जन्माला आली, आणि हा अजामेळ तिला घेऊन आपल्या घरी आला.
4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असताना आचार भ्रष्ट झाला. पण एकच गोष्ट सांगितली, 100वा मुलगा जन्माला येईल, त्याचं नाव नारायण ठेव, पण संगत माझीच राहील आणि माझ्याच संगतीनं तुझा उद्धार होईल. 3ऱ्या जन्मामध्ये अजय मेळाची काय परिस्थिती झाली, 100व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं, पण संगत मात्र वेशेची आयुष्यभर घडली. मापचं पाप त्याला भोगावंच लागलं. उद्धार नारायण नामाने झाला. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. होरी रूपाचा नाना पाना, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालं. रामराजाच्या गादीवर बसले आणि रामराजाच्या गादीवर बसल्याच्या नंतर एक दिवशी त्या रामाच्या दरबारात न्याय मागण्यासाठी एक कुत्रा आला. कोण आलं? कुत्रा आला. म्हणजे रामाच्या राज्यामधल्या कुत्र्याला सुद्धा एवढा विश्वास होता का मला न्याय नक्की मिळेल. कुत्र्याला त्या राज्यात, या राज्यात माणसाला न्याय मिळू शकत नाही, कुत्रं तर नाहीच. भगवान प्रभू रामचंद्राने विचारलं, कुत्रा? त्याला वाचा दिली, बोल काय? आणि एक संन्यासी रस्त्याने येतो, त्या संन्याशाच्या झोळीमध्ये अन्न आहे. मी त्या संन्याशापासून 5 फूट अंतरानं चालत होतो. लक्षपूर्वक आहे का? मी त्याच्या अन्नाला तोंड लावलं नाही, पण त्या संन्याशाने मागे फिरून मला लात मारली आणि माझे 2 दात पडले. मला न्याय पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्रानं संन्याशाला बोलून घेतलं. एकीकडनं संन्याशी उभा आहे, एकीकडनं कुत्रं उभं आहे. रामाने विचारलं संन्याशाला, लात मारली? म्हणे हो. काही नुकसान केलं का? नाही. अन्न खाल्लं का? नाही. मग काय झालं? म्हणजे याची नजर माझ्या अन्नावर पडली. अरे नजर अन्नावर पडली म्हणून तू त्याचे 2 दात पाडतो? मग कुत्र्याला विचारलं, बोल याला काय सजा द्यायची? तुझे यानं 2 दात पाडी, याला काय सजा द्यायची? महंत करा, कुत्र्यानं सांगितलं, याला एका गादीचा मालक करा, मठाच्या. महंत करा. मठाच्या गादीचा महंत करायला. म्हणे अरे तुझे त्याने दात पाडे तू याला महंत करा म्हणतो, कारण काय? म्हणे मागच्या जन्मामध्ये मी एका गादीचा महंतच होतो. लोकांकडून भरपूर वर्गण्या वसूल केल्या आणि धर्मकार्यात न खर्च करता तशाच खाल्ल्या, म्हणून या जन्मात मी कुत्रा झालो. पुढच्या जन्मामध्ये याला महंत करा, हा पण असेच पैसे खाईल, हा पण कुत्रा होईल, हा माझ्या मागं फिरल आणि मग माझ्या तोंडावर लात मारीन, मग याचे सुद्धा मी 2 दात पाडीन. फिटलं माझं. मागच्या जन्मात केलेलं या जन्मात भोगावं लागल आणि या जन्मात केलं तरी या जन्मात भोगावं लागल. 1 मूठ हरभरे चोरून खाल्ले हो, 1 मूठ हरभरे चोरून खाल्ले. तेवढ्यासाठी सुदाम्याच्या भाळी लिहिले, काय लिहिलं? श्री क्षय. आयुष्यात तुझ्याकडे कधी लक्ष्मी येणार नाही. पण महाराज आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. विठोबाचे पाय आठवण्याचा परिणाम काय झाला? सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडा, मुष्टीभर पोय घेऊन भेटीला गेला. अरे सोन्याचं गाव, देव ज्याला सोन्याचं गाव देऊ शकतो त्यांनी काय केलं असेल? फक्त जीवनामध्ये आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. भगवान ज्या वेळेला निघाले द्वारकेला, पांडवाची शेवटची भेट. उत्तरेला भेटले, कुंतीला भेटले, धर्मराजाला भेटले, युधिष्ठिरला, सगळ्यांच्या भेटी झाल्या. आणि आपली आत्या आहे ना कुंती, त्या कुंतीकडे गेले, सांगितलं आत्या
ही आपली आजची शेवटची भेट आहे, मी चाललोय, तुला माझ्याकडनं काय पाहिजे? तिने सांगितलं, कृष्णा, माझ्या जीवनामध्ये मला फक्त दुःख पाहिजे. काय बोलती आद्या? सगळं जग सुख मागते आणि तू दुःख मागती? अरे म्हणे बाबा, ते दुःख मागण्याचं एक कारण आहे. दुःखामध्ये जेवढी तुझी आठवण येते ना तेवढी सुखामध्ये येत. दुःख में स्मरण सब करे, सुख में स्मरणा कोई, सुख में स्मरण करे तो दुःख काय को होय कबीरा. अरे दुःखातच माणसं देव आठवतात. आज जे आम्ही तुझं भजन केलं ना, हे सुखात असतं तर केलं नसतं. पण आम्ही तुझं भजन केव्हा केलं? पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या नारायण 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 हरि ओम. टाळी टाळी टाळी. भज मन नारायण नारायण नारायण. बोला बोला. हरि बोल नारायण नारायण नारायण. नारायण 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 नारायण. प्रल्हादास पिता करीतो जाचने, परितो स्वरे मने नारायण. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. कधी नाही गड्या, पण मी आज तरी तुमच्या भरोश्यावर आहे. कधी ना कधी कुणाला ना कुणाच तरी काम, आज मला 100% तुमच्याशी काम पडले. म्हणून मी दादाला आल्याबरोबर मंडपातच सांगितलं, आजचं कीर्तन तुमच्यावर अवलंबून आहे. साऊंड सिस्टीम चांगली द्या, मी श्रेयश आहे. पाहते पांडव अखंड वनवासी. केलं काय? फक्त 8वे देव तो करावा उपाव, एरते तेजी वाव कटपट. सोडवीन माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञाये दासी. हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी, मग तो होऊन दिशीन आड घाली. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. ऐका, बाईचे दिवसभरात आले, डिलिव्हरी पिरियड जवळ आला आणि बाई आपल्या मालकाला सांगते,
ओ धनी जा ना, तुमच्या बहिणीला घेऊन यावं, मला वेदना होत आहे. बाबानं पिशवी हातात घेतली आणि बहिणीला आणण्याकरता निघालेत. काय वारकरी जीवन असतं महाराज. हे बघा ना, जेवताना सांगितलं त्यांनी, महिना झालं म्हणे महाराज हेच खातोय, 1 महिना झालं सारखं बाहेर. जीवन वारकरी हो, भाग्यवान आहे ना. हे काय कुणाच्या नशिबात आहे का. त्याची वाट पाये रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी. हा भाग्यवंत हे कुणाच्या नशिबात आहे. सतत विना घेऊन फिरताय तुम्ही, भ्रमण करताय, भाग्य आहे तुमचं, भाग्य आहे तुमचं. मालक निघाले हो बहिणीला आणण्याकरता. पण वारकरी जीवन असं आहे ना महाराज. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, हे छंद सामान्य लोकांना लागू शकत नाही. 4-4, 5-5, 6-6 जन्मातलं पुण्य आहे म्हणून तुमच्या गळ्यात टाळ आहे. लक्षात ठेवा ना. बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी, म्हणून आवडी. ज्यांचं सुकृत नाही ना त्यांनी तर मंडप रिकामा ठेवला. लक्षात ठेवा, याला सुकृत लागत असतं. पूर्व पुण्य असता गाठी, तरी होय भेटी हरिप्रियाची. गाठ लागती, पुण्य बांधलेलं लागत असतं. आणि ते पुण्य ज्यांच्या पदरामध्ये आत्मसात झालेलं असेल ते निघालेत. पण रस्त्यातच सप्ताह लागला आणि तिथंच थांबले. बाईला वेदना सुरू झाल्या आणि हे जगाच्या मालकाला कळालं का बुवा तर कीर्तनामध्ये आहेत, गळ्यामध्ये विना घेतलेला आहे, आता ही ड्युटी कोण करेल. आणि म्हणून बहीण व्हावं लागलं. बहीण वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. बहीण व्हायच्या आतच त्यांनी दररोज वाजवला. एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री व्हायचं असेल तर त्याच्या आधी किती खटपट करावं लागली असेल. बुका काढा, कुंकू लावलं, माळ काढी, पोत घातली, घड्याळ काढ, बांगड्या घातल्या, जोडे घातले, साडी नेसली, डोक्यावर गाथुडं घेतलं आणि मजल दरमजल करत 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 दारावर आले. जशाला तसा आवाज काढला, वहिनी माझे बघडा, वहिनी चोखोबाची बहीण झाला शारंगर. हा शारंगर बघा ना, बहीणच झाला. दारावर थाप मारली, दार उघडा, देव ना एवढं पार्ट घ्यावं. बस बस बस. बरं पुढं काम किती अवघड केलं. डिलिव्हरी काला झाला इकडं. मग यांना आठवण आली. शे इकडनं बहिणीला घेऊन निघाले, त्या बहिणीने तिकडं गडबड केली. मला जाणं आहे म्हणे, घरी शेतमजूर आहेत. अहो म्हणे त्यांना येऊ द्या, चोळी बांगडी करू द्या, ते नंतर बघू म्हणे. या दारान देव निघून गेले आणि त्या दारान ते ओरिजिनल बहीण घेऊन आले. हे सगळं कशासाठी केलं. आठवावे पाये विठोबा, आठवावे पाय विठोबा, आठवावे पाय विठोबा. मालक पाणी घेऊन येते. लेकरावर जरा लक्ष राहू द्या. जा जा. बाई पाण्याला गेली आणि मालकाच्या गळ्यामध्ये विना गुंतलेच भजनामध्ये. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. गाये नाचे
उडे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे. नाचता नाचता असो आयसा कोठे आठवच नाही देहीच भक्तायसे जाना जे देही उदास. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. रंगले रंगले आणि ते छोटं लेकरू आलं पायाखाली चिखलामध्ये तुडवलं रक्त मास झाला. बाई पाणी घेऊन आली आणि पाहिलं धडेलकर हांडा खाली टाकला आणि मोठ्या नारळ टोकली. बाळ कुठे बाळ कुठे बाळ कुठे. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बोल तोडविले पाय. बघा ना अरे बाळ तर जिवंत केलं सो. हात तुटले दुंडे हात घेऊन पंढरपूरमध्ये गेले आणि नामदेव महाराजांनी कीर्तनात सांगितलं टाळी वाजवायची हात वर करा टाळी वाजवायची हात वर करा. सगळ्यांचे हात वर आले पण काकांना हात नव्हते आणि काकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालल्या होत्या. ए विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा माझे हात जर असते तर मी टाळी वाजवली असती. काय करू काय करू काय करू म्हणून आठवावे पाय देवाच्या नावाचा धावा केला आठव केला आणि पाहता पाहता तुटलेले हात आले. हे जर घडतं तर दीडदमडीचा संसार तो का सुखाचा करणार नाही सांगा ना. काय काय कमी आहे. हे वारकरी आमचे बघा ते महाराज मी तर कायम तुमचं कौतुक करतो. नर्मदा प्रदक्षिणा या वयात झाली हो. गेलं घडून महाराज सोपं नाही. इथं 3 दिवस कुठे जाता येईना आम्हाला. एखादीची वारी चुकती एखाद्या वेळेला त्र्यंबकेश्वरची. केवढा त्याग केला या माणसानं. कसं तुमच्या डोक्यामध्ये आलं. भाग्यवान आहेत तुम्ही तुमचे आईवडील भाग्यवान आहेत. लक्षात ठेवा पुण्य पदरामध्ये असावं लागतं तेवढा त्याग करावा लागतो. काय त्यागाची वृत्ती घ्यावं लागेल. आजही नर्मदा प्रदक्षिणेच्या या संपूर्ण प्रवासामध्ये एक चिरंजीव माणसाची आपल्याला भेट होती. अश्वस्थामा हे चिरंजीव आहेत आणि ते नर्मदा प्रदक्षिणेच्या काठावर सतत फिरतात. आणि जो माणूस नर्मदा मायाची प्रदक्षिणा करतो त्याला कुठल्या का रूपात होईना पण एकदा दर्शन देतात. एका चिरंजीवाचं दर्शन तुम्हाला झालं. लक्षात ठेवा लक्षात ठेवा. हे का आठवावे पाय विठोबाचे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक पाये संचिताचे. हे पुण्य जर आपल्या जीवनामध्ये साठवायचं असेल तर भोग काय भोगना भोगायले 3 वाट्यावर ते सोडून द्या. भोग येणारच आहेत त्याबद्दल बिनधास्त राहा. पण जीवनामध्ये एक प्रतिज्ञा मात्र एकच करा. आठवावे पाय विठोबाचे संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. महाराज विठोबाचे पाय आठवल्याच्या नंतर आमचा खरंच संसार सुखरूप होईल का. येणे होय सैवा वा वा लेश दुःखाचा लेश सुद्धा होणार नाही. अवघाचे संसार सुखाचा केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन. आज संसार सुफल झाला
त्याच्या पायाजवळ नेमकं असं? शेवटचे 5 मिनिट त्याच्या पायाजवळ नेमकं असं काय? कारण नंबर 1, त्याच्या पायाजवळ गंगा स्थिरवलेली आहे, म्हणून त्याचे पाय आठवा. त्याच्या पायात गंगा आहे. तुका म्हणे गंगे वास मज त्या आस स्थळाची गंगा त्याच्या पायाजवळ आहे. पहिलं कारण. दुसरं कारण सांगतो, त्याचे पाय लक्ष्मीनं धुतले म्हणून. काय महाराज, एवढी मोठी लक्ष्मी, इंद्र चंद्र ब्रह्मादिक देवांच्या समोर जाऊन सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये माळा न टाकणारी, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हाती तेशे यावे का कुळती. कारण नंबर 3, तो भगवान परमात्मा ज्या विटेवर उभा आहे ना, त्याचे पाय त्यांनी जे सम ठेवलेत ना, तुझे सावळे सकुमार रूप सावळे सकुमार विटेवरी रे उभा विठ्ठल डोळे भरून पाहिला आज माझ्या मनी आनंद झाला, आज माझ्या मनी आनंद झाला. उदार आहे, उदार. कसा आहे तो? उदार आहे. विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान सुरदान. दाता वेगळा, दानसूर वेगळा आणि कंजूस वेगळा. दाता आहे तेवढं देऊन टाकतो, दानसूर मागेल त्याला पुरून उरल एवढं देऊन टाकतो, आणि कंजूस गरके घालून घालून मारतो तरी सुद्धा देत नाही तो कंजूस. बादल की छाव में चांद छुपता नहीं, कितनी नीड पडी तो दानशूर लपता नाही. जे दानशूर असतात ना, त्यांना सांगायचं काम नाही, सप्ताह सुरू झाला. माईक मधून म्हणायचं नाही, या पावती पुस्तक घेऊन जा आणि वर्गणी द्या. दानशूर माणूस सांगतो, ते वार्षिक सप्ताह किती दिवस राहिला तुमचा, पुढे आपल्याला फोन करतो तुम्ही. मग ते दान किती असो, दान किती देणार असो, त्या दानाची फार किंमत आहे. मला माहिती म्हणजे उदाहरण सांगतो. सुकेनेला नामदेव कोपटे नावाचा एक माणूस आहे, शिंपी समाजाचा. विशेष 2000 मध्ये माझी वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली. आता हे 26वे वर्ष आहे. तो माणूस माझ्या नावानं 1 रुपया टाकतो फक्त. किती रुपये? 1 रुपये. आणि दर दीपावलीच्या आधी मला 365 रुपयाची मनी ऑर्डर घरपोच पटवतो. आणि ते सगळं झाले की मला फोन करून विचारतो, महाराज पैसे मिळाले का? 26